पहा म्हणलं सरपंच साहेब, पहा जरासं आहे. हो आता आलेत म्हणलं अध्यक्ष. हो काही काळजी नाही, निष्काळजी माणूस आहे बिलकुल. हो मागचा तर बस निरा ढेरी खाजवाच काम करते वाटते बा. पहा ते आत्ता आले तर. नाही फक्त अध्यक्ष व्हायला मरमर करते तर हो करणं काहीच नाही. हो आता उद्या विसर्जनचा दिवस आहे. यायचं कायच्यात काही नाही. गहू नाही निसले ना कोणत्या दाय नाही ना काय राजा कठीण आहे बा. अरे इकडे या लक्ष्मणराव, इकडे या म्हणलं. हे का तेच म्हणलं काय आहे उद्याचं काही जेवणाचं का काही नियोजन का काही आहे का नाही म्हणलं काही. हो का खिचडी खाऊ घालता लोकायले का काय करता म्हणला. हो अजून काही गहू निसाल नाही, दयन नाही आणलं, किराणा नाही नेला. काय म्हणलं अध्यक्ष आहे तुम्ही का कसं काय आहे म्हणलं तुमचं नियोजन. काही काही दिसून नाही राहिलं मला. निरा फक्त गाड्या पाल लोक येऊन राहिले, पाहिले चालले. काही उद्याचं काही काय आहे का नाही म्हणलं डोक्यात काही. हो ना मग आता तेच त्याच्यासाठी आलो मी आलो आता कसं आपल्याला काम कमी लागा लागेल बा. आता मारत्याच्या घरी गव्हाचे कट्टे आहे ते आता दाय ते जे काय आलं वर्गणी ते तिथं ठेवलंय. आणि बाकीचं काय राहिलं आता सामान तर तुमच्या दुकानातलं घेणं आहे. हो ना मग ते आणा लागन ना दुकानातून. 5-6 पोट्टे जमा करा लागन. बायाला गहू दाय ते काय निसाचं ते निसा लागन, दळून आणा लागन. काय ऑटोमॅटिक होईन का ते. काय तर काही नाही तुमचं. पण आता काय करा मला 9-9:30 आरती झाली, सगळेजण फार कोणी कामाले कोणी काही कुणी. मग आता आपण काय करा. आता मी म्हणलं बा संध्याकाळी आता 2 वाजता मजूर येते. मग लावता येते बा गहू निसणं असं तसं लागते मग माणूस कमी. मग सांगा मग आता द्या ना हिंका बा इथंच काय यायला टच मारून द्या म्हणा. चला ना म्हणा लवकर गहू निसाले मारतीच्या घरी या म्हणा. रप मोकळे करा म्हणा. तसंच करा लागेल नाही का. हो बाहेर सांगून द्या लागेल ते का मग पोट्टे पट्टे आले की मग त्याला सांगून द्या लागेल ते दया नाना बा बाकीचं काय वांग्याची भाजी करता काय करतात ती नाही का. हो पाहून घेऊ मग काय करा ती नियोजन. जेवणाचं काही नाही, वरण भात पोळी वांग्याची भाजी ना आपली बुंदी काढून टाकू सरक वर्क. हो तर फक्त आता तुम्ही बाहेर म्हणा मारतीची इथं जा म्हणा. हो मारतीच्या इथंच आहे. हो म्हणा तेवढे ते कट्टे काढून द्या ना गहू निसणं दाय निसणं सुरू करा म्हणा. म्हणजे दळून घेऊन आणता येते पोट्टेले कामी लावून देते माणूस. मग तर आता अध्यक्ष म्हणलं मलाच म्हणलं नाही का. बरं 1 मिनिट. नाही मी काय म्हणतो आपलं मारतीच्या आई आपलं तुमच्या इथे गहू तांदूळ आणि ते बाकीचं सामान आहे की नाही. हो तर बाया घ्या आता घेऊन सगळं निसून घ्या म्हणलं ते. हो म्हणजे कसं 2 वाजता दळून आणते मग उद्याचं समजा आपल्याला लागलं ना काम कमी आज सगळं रेडी करावं लागेल ना. बाबा सांगितलं टांगीचं हिरा म्हणलं आमच्याच भोवती कामाला आहा तुम्ही फक्त. बाकीचे काही म्हणू नका. हो आता हे बाया बाकीच्या कामाला गेल्या म्हणलं त्याला तुम्ही म्हणाल नव्हतं पाहिजे आजच्या दिवस घरी राहायला पाहिजे म्हणून. मग सगळ्या बाया म्हणलं त्या कंदी लाभाजीनं सगळ्या बाया घेऊन गेले. आणि म्हणलं इकडे काम येते जीवार करायचं त्याच्या. आणि आम्ही म्हणलं बसतो गहू निसा तांदूळ निसा हे करा ते करा त्या स्वयंपाकाच्या तिथे आम्हीच बसा. म्हणजे मग यायनं काय करा म्हणलं यायनं कामाला जा. मारतीची बुटी तशी आहे काय. हो ना ते तर आहेच म्हणा. पण आता येते नाही ते ना मा घरतीला सांगतो बा मी तसं काही विषय नाही. फक्त आता ते कोण गेलं कामाला कोण गेलं कोण म्हणलं. म्हणजे बाबा हे कंदील बुड्याच्या घरची बुडी सगळे बाकीच्या बाया शिवलाची बायको तिथे बबनची त्या काशीनाथची आपलं काय म्हणते माऊलीची. मग सगळ्या बाया म्हणलं कामाला जाते रोज कमावते आणि आम्ही मरमर करा ना. मग आता ते कामाला गेलं तर मग आता राहिलं मग तुम्ही जा. मग ते आल्यावर मग ते येते. ते तुम्हाला माहिती आहे का म्हणलं निरा अंग काढायत म्हणलं बाया. मग स्वयंपाक म्हणलं की जीवार येते जेवायच्या टाइमवर हजर. मग आम्ही नाही म्हणलं करा त्याला तुम्ही फोन करा. त्याला तुम्ही एक वेळ म्हणा काही येऊन राहिला म्हणा तुम्ही. मग म्हणून तोडायला गेल्या बाबा कोणत्या परगावले तर लावा फोन तुम्ही. बरोबर लक्ष्मणराव. हो ते कंदील बुड्याला फोन ला काय राजा म्हणा सगळं मजूर घेऊन गेलं म्हणा इकडे. कोणी माणसाचा तालाला मिळ नाही म्हणा. ला बरं फोन एक पाय तुम्ही फोन लावते काही येते काय 1 मिनिट. काय राजा आधी तर सांगितलं असतं तर मी काय गेलो असतो. 10 किलोमीटर जाऊन वापस यायला लागलं मला. मग काय फालतू फुकटचं डिझेल जायला झालं डबल आता. 500च्या वर अंगावर आला आता हे काम. हो ना पण आम्हाला कसं पण पडलं का बस आहे म्हणून येईन आता सांगितलं ना आम्हाला. मग काय तर सगळं गोंधळ झाला आता. मग काय येणं जाणं काय येरदारा हुतले का फुकटात काम झालं. हो जाऊ दे आता आला ना चला आता घराकडे जाऊ दे. बाबूजी आमचं मग मजुरीचं पक्का आहे ना. आमचे म्हणलं 400 रुपये नाही तर मग त्याच्यात मसान बाप्पा. आता काय करू मी सांगा म्हणलं कसं काय. पहा म्हणलं हो काय म्हणून राहिले तर हो मजुरी द्यायला लागते म्हणलं. बरं हो 400 रुपये ना नाही तर मग म्हणसान कामच नाही केलं तर मजुरी कायची. आता काय काम नाही काही नाही. पैसे कायचे द्या म्हणलं. डिझेल पुरते पैसे देतो बापून जायचे तेवढे ते आपल्या व्याजात अजून वाढून देता. ते बाबा हे तर लय धर राजा मारून हे माझ्या डोक्या भूती आलंय. अरे असं नसते राजा पाहुणे बारा तुम्ही बोलावलं तुम्हाला भरला का नाही. आता मी काय रे भरू मी तर म्हणतो तुम्हाला ते मूग लागत असेल तर तोडा. हो जसा असेल तसा अर्धा तुम्ही घ्या अर्धा आम्हाला द्या. जाय तिकडे. मजुरी द्यायचं काम नाही. पाहा तुम्हाला पटत असेल तर. हो मजुरी तर काही देत नाही आपण. डिझेल पुरते 500 रुपये देतो. तुम्ही 2 मिनिटं. हो मध्ये फोनवर बोल द्या तुम्हाला. हो लय दिसून राहिले हे राजा महावीर शाईनी दिसते मध्ये. थांबा 1 मिनिट. हे लक्ष काय म्हणते आता. हॅलो बोल लक्ष्मण बोल. अरे काय राजा माणसा तुम्ही कंदीला पाहिजे सगळं मजूर घेऊन गेले राजा तिकडे. इकडे आता गहू कोणी म्हणलं उद्याचा कार्यक्रम आहे राजा तुम्ही सर मजूर घेऊन गेले. काय बरोबर आहे काय राजा माझा दिमाग खाऊ राहिला. आधीच तर माझ्या भेजा खराब झाला इथं. आणि तू आता मला डोकं खाऊ राहिला. अरे बाकीच्या बाया गावातल्या ते काय कामाचे त्याला सांगा तुम्ही. आम्हाला सांगू राहिली. हो ना तर काय ते येत नाही म्हणलं आता बाया. हो आता काय बसले आपली. हो ठेवा तुम्ही फोन ठेवा. माझ्या डोकं कापले करू राहिला आता. अरे काय गरम राजा होऊन राहिले तुम्ही आमच्यावर. आम्ही गरम आहोत तुम्ही होऊन राहिले. इकडे म्हणलं लवकर या तुम्ही. मजूर 2 वाजता सोडलं की लवकर या म्हणलं. ते गहू निसा लागते बाकीचे कामं राहिले इकडे. हो ना थांब ना राजा मी सांगतो ना काय करायचं ते आता. आमचं आम्हाला सुचू दे पहिले. आमचं इथं निपटू दे प्रकरण. सांगतो मग नंतर काय फोन ठेवतो आता.
मंजुळा कसं करतं म्हणलं, तिकडे गेलं की गावात मुलकं घाल लागतं म्हणलं, गहू तांदूळ सर नीस नाही बरं. काय करतं इथंच मग तोडून अर्धा अर्धा जसा निघाला सुद्धा तसंच करायला लागेल. कुठे जीव घेतो बाबा तिकडे नाही का. आता बाकीच्या बाया काय करतील त्याला करू दे. मग मी काय म्हणतो, नाही कधी म्हणजे आता कसं करता म्हणलं, ते मजुरी देत नाही, ही मजुरी देत नाही. मग आता ते म्हणते तर म्हणलं मग मूग तोडून आपण अर्धा अर्धा घेतो म्हणा आम्ही वाटून. सांगा मला देता का मग. ते बाबा लय चांगलं मग तर. अरे मग हे पा तोडा ना बा, जसा असन तसा खराब असो का सुद्धा असो, जसा असन तसा मग तोडा. याटो संघ आहे आपल्या, आणि आपापले गोटोळे घेऊन चला घराकडे मग. हो जितके वाजे लोक होतीच रोग. जमलं ना मग. हा बा बायाच तर हो म्हणून राहिलं, घ्या म्हणलं मग उडीत तोडून जसं असन तसं आले का. हो काही तर पैसे इनले कायचे काही ना काही. हो घ्या मग आता तोडा लवकर लवकर पटपट. चला व्हा पुढे. ठीक आहे म्हणलं, अर्ध आम्ही नेईन म्हणलं, अर्ध वाटून तुम्हाला देईन. हो याटो आहे सगळं आमचं. ठीक आहे चला आता, चला बाय हो चला. अहो पण ते आता गहू घेऊन यायला लागते म्हणते, तर मग आता कसं करावं, काय राहू द्यावं का कसं करता म्हणलं. इथंच करा ना आता, तिथेही जाऊन काम करावं लागते. इथे बी इथं 4 पैसे येते ना तुम्हाला. हो कसं आहे, मग द्यायला ते आपल्याला येऊनच राहिला ना. मग कसे धापोडी गिपोडी करायचं काम येईल का, वाहून चिवून होते सुद्धा ते. चला मग आता अर्धा अर्धा देतो म्हणते ना. चला चला हो तोडून टाका. हो येरी तिकडे जाऊन कामच करावं लागते. चला मनासारखं झालं नाही का. तर कधी लावायचं तुम्ही ते लक्षण भाऊ फोन करून सांगून देता मला. आम्ही 5 वाजेला घेत नाही मला. त्याला मला दुसऱ्या बाहेर सांगा मला तिकडे, आम्ही ठिकाणी घेतला. करून टाकता फोन त्याला. मला सांगतो मी त्याला. हो त्याला सांगून देतो मी, काही वांधा नाही. तुम्ही तोडा, तुम्ही व्हा आता लवकर. माऊली तोड म्हणलं, तूही तोडा आता, जाऊ दे तिकडे. चला रिकामे राहिल्यापेक्षा. आता बोल म्हणलं, आता काय म्हणणं आहे ना. हो इकडे मी गडबडीत होतो ना. आता म्हणलं 5 वाजेपर्यंत होय बाया काही येऊ शकत नाही. हो आता गावातली जे जे बाया त्याला म्हणा तुम्ही गहू तांदूळ नाही म्हणा बा. आता झालं आता विषय काय बाकी. मग उद्याचं मग हे पाहिजे बाया बाकीच्या. मला वाटतं काहीतरी आयडिया करा होता नाही का. हो यायले बाहेर म्हणा तुम्ही उद्याचं पाहिजे, आणि यायले म्हणा तुम्ही आजचं बा. बरं बरं ठीक आहे मग चालते बा. कंदीला म्हणजे असं करता का तुम्ही. हो राहू दे म्हणा, बायला काही येऊ नका आजचं. तर उद्याचं तुम्हाला करावं लागेल म्हणा जरासं. हो स्वयंपाकात मदत येते. बाकी मग आजचं काम या बायला सांगतो बाकी जायले. हो सांगतो मी तसं त्याले, उद्या ते करतील ना. हो आजचं फक्त इकडे यायला करायला लावा तुम्ही. आता आमचं वापस येत नाही होतं. ठीक आहे ठेवा मग. काय बा मस्त जमला. आता आपण काय करू, देतच भाऊ तुम्ही बायला म्हणा तुम्ही आजचं गव्हाचं तांदूळाचं हे निसनास करा म्हणा. बाकीचं स्वयंपाकाचं म्हणा बाया ते पाहिजे मग उद्या आल्यावर. हो जाय तिकडे मग. हो म्हणजे यायला हरकान काम करा ना, मग तेही करतील उद्या. नाही तर मग हे करत नाहीत बरं. बरोबर आयडियाने घेतो मी बरोबर. नाही मी काय म्हणतो लाराजाई, तर तुम्ही आता सगळ्या जणी अशा करा जे जे इथं आहेत तुम्ही मग आता गहून तांदूळ निसून टाका म्हणलं मग. हो ते बाया काही येत नाही म्हणते 5 वाजे लोक. नाही बाबा म्हणलं, आम्ही नाही निसत म्हणला. हो ते आल्यावर निसून आम्ही संध्याकाळच्या रातच्या निसू म्हणलं. हो का बाया मग आपण ठेका घेतला. बरं तसं करा बा. पण मी म्हणलं बा कसं साधं सोपं आहे. ते बाया म्हणे ते उद्याचं काम आम्ही करतो म्हणे, स्वयंपाक पोया करणं हे ते आजचं त्याला सांगा म्हणे. म्हणून म्हणलं आजचं तुम्हाला पुरते ना. गहू तांदूळ निसणं काय सोपं आहे ना. गोष्टींनी चहा पाणी असं तसं. म्हणून म्हणलं उद्यापेक्षा आजचं बरं आहे बा. हो म्हटलं नाही मारतीचे हे पुरलं आपल्याला. हो नाही तर उद्या म्हटलं त्या सुलगडापाशी बसायला पुरत नाही. हो त्याला म्हणा तुम्हीच पोया करा. हो चालते मग चालते ना मी. चालते ना शांताबाई. चालते हो आम्ही करतो आता गहू तांदूळाचं सगळं ओके. हो ते काय मसाला वाटणं हे ते सगळं. त्याला म्हणा तुम्ही उद्याचं स्वयंपाकाच्या पोळ्या गिळ्याचं पाहिजे म्हणा. हो ना कधी लावून म्हणे ना उद्याचं ते पाहिजे मी सगळं, आजचं निपटून घ्या म्हणे. हो जा मग आता तुम्ही. उद्याचं तुम्ही कसं निश्चिंत होऊन जाता मग. हो पोया तेच करतील मग. हो जा आता जा लागा तुम्ही कामी आता. जमलं एक खेळतं नाही. हो जा मग लवकर, उशीर नका करू. 2 वाजता दयन द्यायला लागते. जा जा. निपटलो बा. हो म्हणलं गव्हाचा आता. हो आता तांदूळ आणा म्हणा लवकर. हो मारती जाई तांदूळ आणा म्हणा आता इथं. पुन्हा थांबा ना जरासं. आता हे भरून घ्या लागेल आपल्याला. आता चहा घेऊ पहिले. राणी चहा करून राहिली येतेच ते आता. मग तांदूळ मग नंतर डाळ जिरं मिरं चालूच आहे ना बाबा. 4 वाजता आपल्याला. मग पाहिजे ना तुम्ही. मग गवलीच आहे का नाही म्हणा बाबा. पण भूषणची आई त्या चेतनची आई लय बाबा चत्र आहे. हो ना बाबाचा फोन आला होता म्हणे पहिले म्हणे तुळत नाही शेंगा. आणि मग लक्ष्मण भाऊन फोन केला त्याला या बा गहू निसा लागते असं तसं. मग म्हणे नाही आम्ही तोडतो आता. अर्ध्याने तोडून राहिला म्हणते आता तिथं. मग इतक्या चित्रा बाय आता पुन्हा काही सांगायचं कामच नाही ना. काय बोलता नाही कुणाले. मग नीरा म्हणलंय बा म्हणलं जरासा असा धकनेला बुरीत बाय. मग फक्त अलगो मालगो करायला तिथं झालं ना. आपण बसतो मरमर काम करत. आता ते वांगे तोडायला गेले. ते शिवलाल भाऊ ते जागेवर नाही कोणी कुठं काही नाही. म्हणलं आपणच कामं करा सगळे. आता सार्वजनिक मंडळाचं काम असून मग उद्या आता त्याला सांगितलं फोनवर. आम्ही म्हटलं त्याला काही काम सांगा उद्याचं. त्याला म्हटलं पोळ्या त्याला करायला लावा. काय बाया बापा ओली गोष्टीसाठी म्हणलं हिरस पाहिजे तर एकमेकीच्या. जाऊ दे आपल्याला काही करण्याला लागत नाही का. आपले गहू निसाचे राहिले निस म्हटलं बाई पटपट. हो पण तुम्ही काही काळजी करू नका. म्हणलं सुनबाई तुम्ही नको काळजी करू. उद्या तुम्हाला पोळ्यात हात नाही लावू देत नाही. त्याला सगळ्या लोकांचे स्वयंपाक त्याला करायला लावतो. मग तुम्ही निश्चिंत राहा. आज तुम्ही फक्त मेहनत काम करा. हो ते तर होईल म्हणा गुंपा मावशी. पण मी काय म्हणतो त्या लकी ड्रॉचं रविवारचं काय कसं काय म्हटलं कोण काढू चिट्ट्या कसं काय ती काही समजलं नाही मला. आता आपल्याला काय माहित बाबा. कविताला माहित असेल का कविता म्हणलं लक्ष्मण भाऊ काय म्हणे मग कोण काढते चिट्ट्या. ते रविवारचा का लकी ड्रॉचं ना. हो तर ते म्हणे शिवलाल भाऊ 5 चिट्ट्या काढणार आहे म्हणे. त्याच्याकडे सगळं कारभार आहे. आणि 5 चिट्ट्या मी काढतो म्हणे. आणि 5 चिट्ट्या सरपंच असं म्हणे. आणि बाकीच्या मग कोणाला काढायला म्हणे.
असं काय बाबा, म्हणजे काय त्यानंच ठेका घेतला का ती? काही बी शिवलाल भाऊन काही बी ते माणसानेच काढावं का? बायानं काही काढा मग चिठ्ठ्याचं? आपण काढू म्हणलं चिठ्ठ्या. चला मग त्याले मग ते काय म्हणते तर हो, तसा तर पहिला मान तुम्हालाच पाहिजे होता गुंपा मावशी, कारण की मागच्या वेळेस पहिला नंबर तुम्हाला भेटला होता 4 व्हीलरचा. म्हणजे तुम्हीच काढायला पाहिजे पहिल्या 5 चिठ्ठ्या. नाही नाही नाही, मायाच काही नाही म्हणा, पण आपल्याच 5 बाया कोणत्या बी 5 चिठ्ठ्या काढते ना, त्यानेच काय हे घेतलं त्याला सांगू आपण, आम्ही 5 बाया 5 चिठ्ठ्या काढतो बा. बाकीच्या मग तुम्हीच काढत बसा, आम्हाला काही करणे लागत. तसंच करायला पडते नाही का? मग काय तर आपण काही काढा मग. मी म्हणून त्याले आम्ही बाया बाया काढतो म्हणून चिठ्ठ्या 5 चिठ्ठ्या पहिले आपण मोठमोठ्या बक्षिसाच्या आपणच काढू. झालं मग, झालं पक्क झालं आता. चला बाई राणी आली का? चला आला म्हणलं चहा घेऊ. त्या लक्ष्मणला फोन करून दे तुम्ही, ते गव्हाचे बी घेऊन जाय म्हणतो चक्कीत लवकर. तांदूळ सारे मोकळे आणू बाई राणी, आण चहा लवकर आण. आला वाटतं मारती किती. अरे पण भूषण मारती झुमर भाऊ, आपल्याला आता ते गव्हाचे कट्टे न्यायला लागणार त्याच्या चक्कीत आता दौन घ्यायला लागणार ते. कसं बायाचं झालं म्हणते, आता फोन आला तर मला म्हणलं लागा लागणार ते कट्टे घेऊन जायला लागणार आपल्याला ना. ते तर आम्हाला माहित आहे ना, पण चक्कीत उघडी लागणार ना. चक्की कुठे उघडी आहे? आम्ही तर कंदील पुढे जाऊन बसला होतले का? अरे मग भाणे असं ना, मग भाणे कुठे गेला मारते? भाणे गौड पेंडले गेला आणि ते मंडप घेऊन आपला. मग काय तर 2-3 ठिकाणी आहे ना. मग काय मग आता किती काम आहे माय मला माहीत. पण आता काय दळणारच आहे का नाही, संध्याकाळी आणू ना. असा यायचा, आता करू तर मग करू, मग उद्यावर जाते. मग राहिलं मग वक्तात नाही करावं लागते. मग अभि म्हणलं कमीत कमी सामान तरी आणायला चला दुकानात. मग चला बरं भूषण, चल झुंबर. चला ना मग आता काय अडचण आहे, आम्ही तिथंच आता बसलेले. हो चला चला शांताराम भाऊ, चला म्हणलं किराणा घेऊन येऊ आणि बाकीचं पाहून घेऊ. आणि काय स्वयंपाक पाणी काय आहे आता? वरण भात पोळी बुंदी असं म्हणे बा, आता वांग्याची भाजी हे म्हणे बा आता दिवस भाऊ. तर पाहिजे म्हणा बा, लशी रस्ते मारते. हो पाहिजे बा वांगे, हो जराशे वांगे चांगले आणायला लावतो त्याला देत असले म्हणा बा, बस करसान घोर. यायलाच पाठवून द्या आता. हे पा तुम्ही काय करा शांताराम भाऊ, वांग्याला शिद्र आहे ना. हो तुम्ही झुंबर भाऊ तुम्ही वांगे तोडून आणा. आणि मारती ना आपला भूषण हो किराणा सामान मोजून देत त्याला. चला म्हणलं लागा कामोकामी लागा चला. असं आहे त्याला सांगून मग काय हुशार आहे सरपंच. बरं बरं ठीक आहे ना, ठीक आहे ना, काही हरकत नाही. हो झुंबर चाल मग, कट्टी गिट्टी घेऊन चालली वांगी घेऊन. हो देवीदास गेला का पुढे? हो ते गेले तर पुढे गेले. हो बस आता ते म्हणे 2-3 माणसं पाठवून द्या म्हणून तर म्हणलं आता हे गव्हाचं पाप तिकडे नाव काही कट्टे चक्कीवर, आणि बाकीचे लोक वांगे गिंगे काही भाजीपाला आहे ते आणायला पाठवून द्या म्हणे. बरोबर ठीक आहे ना, आम्ही जातो ना मग, आणतो भाजीपाल्याचं ना. हे भूषण आपला मारती किराण्याचा. जा मारती जा म्हणलं लवकर. म्हणलं हे आलू बघा काय करून राहिला का नाही का मागं शिंटे का म्हणलं. ते सांगा तरी का भाव का होते. अरे गव्हाचे कट्टे आता मारती तो घरून, आता मला चक्कीवर आणण्यासाठीच तर येऊ राहिलो तुम्ही, पण आता चक्की बंद आहे. आता घरी कामा नाही ते त्याच्या, मग आता गाडी सजवायचं काम देऊन देतो रथाचं. हो टेन्शन नाही. हो चला लागा काम कमी, जा आता काम कमी. हो आता चक्कीचं फक्त राहिलं, बाकीचं मग होऊन जाते. चला बाबा गुंबा मावशी, हे बरोबर नाही बा, पटलं नाही आम्हाला. मग काय काल आम्ही आता वावरात गेलो तर मग आमच्या अंगावर काही इतकं मोठं देत असते का म्हणला. बाकीच्या बाया म्हणलं पोयाला हात नाही लावून राहिल्या, तुझी पैसे यार जीवार उडाल द्यायचे. म्हणलं आम्ही म्हणलं किती आता काल काम केले, नाही तर काल आलो नसतो का आम्ही, वावरात गेलो तर म्हणून आलो नाही. काय सांगायला कसं डोकं फोडून होऊन आता. अहो म्हणलं जे आहे ते बरोबर आहे तुमचं. याच्यातच पुरलं तुम्हाला. काल लय बापा म्हणलं विचारूच नको. लय खडे होते त्या गावात. अहो निराय बा 6 वाजल्या बायाले. त्यापेक्षा हे पुरलं तुम्हाला. पोळ्या टाका बरोबर मोकळा व्हा. अशा काय बारक्यान पतल्या अशा काय करावं लागते. रप 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 चल जरा 2 तावे आपले दळ 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 दळ. म्हणजे मग काही नाही, मग त्याला पुरलं नाही वाटते नाही. हो चांगली झाली वाटते थंडी मग द्यायची. अहो लय बापा थंडी म्हणजे थंडीच. मग काय तर ना, सरपंची बाई येते का, ते लाडी पाटलाच्या घरची बाई येते, लक्ष्मणची येते का, सगळे आले ना म्हणलं. त्याला वाटते आता चुलखंडापाशी बसा लागते म्हणून. मग काल चांगला रेंदा पडला द्यायचा. चांगला गहू निसा तांदूळ निसा, तांदूळात निरा खडेच खडे. मग दाय तशी. मग बाप्पा लय गेले झाले द्यायची तिथं म्हणे. पुरलं नाही म्हणे आपल्याला. मग काय हे पुरलं तुम्हाला. करा आता परत पोया. चला जमलं यायची बी आता. करा सुरू पटकन आता, आरतीला जा लागते लवकर. चला हो ना, करतोच ना आता. आता भिजणं सुरूच केलं आम्ही. शेवटी म्हणलं जाऊ द्या, काय भांडणं करता बापा. एवढं मोठं आपण देव बाप्पासाठी एवढं नाही करू शकत का. चला आता करतो आम्ही. या मग तुम्ही. येतो आम्ही तिकडे आता थोड्या वेळानं, समजा 1-1.5 घंटा लागते आम्हाला. पोळ्या टाकले की जाय तिकडे. स्वयंपाक वाले चालू आहे का? स्वयंपाक चालू आहेत ना. त्याचं काही वाद नाही. बस आता आरतीला सगळे जण 4 वाजता. बस आता 6 वाजता आपल्याला काढा लागते. झालं सगळं ओके. करा तुम्ही पोळ्या पटपट. कमी नाही पडलं पाहिजे. चला झालं का? चला घ्या आरती. हो करा म्हणलं आता शेवटची आहे आजची. गणपती बाप्पाला आता निरोप द्यायचा आहे. आरती झाली की आपले जेवण झाली की मिरवणूक. हो चला करा सुरू आता लक्ष्मणराव. मन मोठं आहे बा, लय कलेकाचं असं भारी भारी वाटून राहिलं. घ्या आता करा सुरू करा. घ्या आता भूषण ते आरती द्यायची आजची. लक्ष्मण भाऊची आजची. कापूर दे सगळ्याले. पेटवा कापूर पेटवा. लक्ष्मणराव पटपट त्याला करा पटपट. संसार सारं भुजगेंद्रहारं
नमामि मन्दारमाला कलितालकाय कपालमालांकित सुंदराय दिव्यंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय. गणपती बाप्पा भूषण देऊन दे, आरती देऊन दे आपल्या काँग्रेसच्या जे बाया जोडते इकडे कर ते कापडाच तिकडे कर रवाना. इकडे अलाउन्स करून टाक पटापट. पुढचं अलाउन्स कर. जे कोणी कुठं असते सर्वांना सूचित करण्यात येते की गावातील सर्व मंडळी लवकरात लवकर महाप्रसादाकरता येण्याची कृपा करावी. लवकरच महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. लवकरात लवकर सर्व मंडळींनी लवकरात लवकर यावे ही विनंती. अरे भूषण मला त्या लकी ड्रॉचं सांग ना. उद्याच सांगून देतो त्याला. अजून पुढचं सांग ना. त्याचबरोबर आपला महाप्रसाद झाल्यानंतर मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर आजचा कार्यक्रम संपन्न होईल आणि त्यानंतर उद्या रविवारी उद्या 4 वाजता आपला लकी ड्रॉचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती. सूचना संपली. तुम्ही राजा बा थांबत ना बा सरपंच साहेब कुठे गेले तर मग काय तिकडे ते शांतराम कुकडे इकडे यायचं तालाला मिळ नाही. भाजी आण म्हटलं तर 10 जण भाजीच घेऊ. भाजी 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 पुरीवाला माणूसही नाही. वरणाच्या बकेटा इथंच जागेवर त्याला आलाही नाही शेवटलो. मग काय तर बुंदी तर बुंदीच. मग काय राजा हो काय यायला सांगा तुम्ही बरोबर. काय नियोजन आहे का ते पहिल्या पंक्ती किती गोंधळ झाला राजा. मला माहित आता तुम्ही कुठे गेलते तर काय तर आता पहिल्या पंक्तीने किती गोंधळ केला आहे ना. मग सरपंच साहेब बाबा तुम्ही इथंच थांबा. मग आता मला बा शेवट लोक बुंदी आली नाही. हो काय करा. अरे बुंदी रे सर एक जण बुंदीवाला सर एका याच्यात वाढून टाकलं. हे अशी मुठमुठ एवढा टाकत असते का. अरे मला भसक्या वानाचे हो जराशी उली टाकायची. हे संत्या हे एवढाले मुठ्ठ्याच्या काय टाकून दिले देत नाही या बुंदीच्या. असं असतं का ते. जरा कमी टाकायचं का संत्या. पुरली पाहिजे ना बुंदी. पुढच्या बायला पंक्ती रे काय राहणार आहे. पण आता मला काय माहित आता एवढे किती पाहिजे काय पाहिजे. काय आता लोक मध्ये वाल मग वाल बाबा. लोक तर आणानच करते ना रे. पण आपल्या पद्धतशीर आपल्या पुरलं पाहिजे. इकडे किती अबड आल्यात बुंदी ते पाहा लागन ना. का भस वाढूनच देता का. मग भात हे असा वाढताना राजे तुम्ही. मग उष्टे टाकते ना लोक. मग पोया जेवल्या की मग भात ते धकत नाही द्यायला. कमी टाकायचं जरासा. जेवढं पोट्ट पाहून माणूस पाहून बाई पाहून बरोबर हिशोबशीर टाका. आता बायाच्या पंक्तीत बरोबर वाळा तुम्ही दोघांना. लाईने पाटील झुंबर तुम्ही भाजीचं पहा. झाबरू संतोष तुम्ही आपलं पोळ्याचं पहा. दोघं वरणाचे पहा तुम्ही. काशीनाथ आणि लारा पोट्टे तुम्ही पाण्याचं पहा. सगळं पाण्याचं तुम्ही म्हणजे आम्हाला कामच नका सांगू. सगळे पोट्टे पाण्यावरच. चला करा सुरू करा आता. चला बायाची वाढून द्या. चला माणसाची झाली पटकन मिरवणूक काढणार. चला विचारून करते बा हे गोंधळच करते. चल पुढे जाऊ दे. चला पुई आता काय गडबड आहे दुनिया भरायची. आता मला थांबा बायाचं वाचा वाटते. झालं नाही का बायाचं. चला ना मला लवकर. चला मला फटाफट मागा आरत्या घेऊन. आता काय आहे एक कोडते तिकडे हे म्हणते आता शांतारामध्ये चला हे लक्षण मध्ये थांबा. मला वाटतं थांबवा लागणच नाही का. कसं थांबवा आता. हो मला वाटतं शांतारामचा डान्स घ्यायला लागेल एखादा. अरे काय रे शांताराम भाऊ थांबा जरा. गडबड नका करू ना. जरा 5 मिनिटात होतेच सगळं. निघाले मग रप. नाही म्हणलं टाइमपास म्हणून काही ना काही मारती एखादा डान्स पाहिजे का एखाद्याचा. कोणाला जमते डान्स कोणाला जमते मारती नाही. तुला काय वाटते शांताराम भाऊ. एक डान्स म्हणला जमते तुम्हाला बिलकुल. आहे बा मला माहित आहे तुमचा डान्स. मला माहित आहे. एक म्हणलं फक्त गणपती बाप्पासाठी एक करायच लागते. अरे काय मिळालं का मी अबे का मला डान्स येते काही आपला बुडाला. मला नाही येत रे बा. म्हणलं येत म्हणलं. चला म्हणलं जरासं दुसरं गाणं वाजवा. चला गणपती बाप्पाचं गाणं वाजवा रे. वाजवा वाजू नका रे. वाजू नका कोणीच नको वाजू. हो एक डान्स तुमचा जरा 5 मिनिटं नाही 2 मिनिटं करा. पण डान्स करायच लागेल. हो त्याशिवाय पुढचं गाणं नाही वाजवत. करते सरमत नाही ते. कर आलो मग कर सुरू कर ना. कर सुरू कर. नागिन बिल्यांची नागिन निघाली. कर सुरू कर.
इवायचा माणूस आहे राजा, शोभते तरी काय हा सांगा बरं, हा इवायचा माणूस राजा आणि काय राजा काय का देजा कसं बे काय त्याचं त्याला शोभते बा, मी तर आता काय म्हणा मला नाही समजू राहिलं. चला करा रे बा, आपलं गणपतीचं सुरू करा, आले मंडळी येऊन राहिले, चला करा सुरू करा चला.